दिवसा 1 ते 6 चा हौशी कलावंताचा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे। महाराष्ट्राची लोकधारा तयारी करून आलेले आहेत। आपण आता कार्यक्रम बघायला जाऊयात, चला। मध्यवर्ती 1 ते 6 मध्यवर्ती सगळे आलेले आहेत। दर 3 वर्षांनी आपल्याकडे होमोवर असतो, तसेच सगळे तयारी करून आले आहेत, सगळे। यशवी आली आहे तयारी होऊन, यशवीचा पण डान्स आहे। यशवी कुठचा डान्स आहे तुझा? हाताने भरलाय हिरव्या बांगड्या। कमिटीचे सगळे कार्यकर्त्यांनी कृपया करून वर जायचंय। लालबागचा राजा बाईकडे थोडं गाराणं पण घालतील। क्या देतो रे? महादेव महाराजा, जागेवाले महाराजा, तलावाप्रमाणे याही वर्षी पेरूचा मध्यवर्ती उत्सव कमिटी 1 ते 6 तर्फे नृत्याचा आविष्कार महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सादर करणार आहेत। तेव्हा जी काही तुझी वेळीवाकडी सेवा चाकरी केलेली आहे ती मान्य करून घे, आणि जे काही चुकलं मागलं असेल ते सर्व पायाखाली घाल, आणि आमचा कार्यक्रम निर्विघ्नपणे यशस्वीपणे पार पाडू देत ही तुझ्या चरणी प्रार्थना आहे। आणि सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात ठेव रे बाबा महाराजा। लालबागच्या राजाचा 3-4 दिवसापूर्वी काश्मीर येथील पहलगाम इथे जो अतिरेकी हल्ला झाला, त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये आपले मराठी बांधव मृत्युमुखी पडले। त्या सर्व मराठी बांधवांना श्रद्धांजली म्हणून आपण कृपया 2 मिनिटं उभं राहायचं आहे, कारण ते सर्व आपले मराठीच बांधव होते, आपलेच होते। मातरम। दोन दिवसापूर्वी आपल्याकडे प्रेवर्षी गोमवन पार पडला। या प्रेवर्षी गोमवनला बरीच गर्दी होती महाप्रसादाला, आणि या महाप्रसादाला खर्च पण बऱ्याच प्रमाणात झाला। आम्ही अँकरिंगसाठी
सूत्रसंचालनासाठी बाहेरून माणसं बोलवणार होतो, पण काही आर्थिक अडचणींमुळे आम्ही सूत्रसंचालनासाठी बाहेरून माणसं बोलवलेली आहेत. कारण होमाला बराच खर्च झाला, महाप्रसादाला सुद्धा बराच खर्च झाला. त्याच्यामुळे अँकरिंग करण्याची वेळ ही कदाचित माझ्यावरच आली असेल असं मला वाटलं आणि मी त्याचा अँकरिंगच करेन. तर तुम्हाला चालेल का? ठीक आहे. तर याच्या पुढे अँकरिंग करण्यासाठी जर तुम्ही मला चान्स देत असाल तर मी माझी अँकरिंग चालू करतो. हॅलो हॅलो, अरे 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 थांबा. अरे बजेटचा इश्यू झाला म्हणून काय झालं? इकडे जागा आहे काय रे? मग लवकर या, लवकर. ठीक आहे ठीक आहे, अँकरिंग साठी आलेली आहेत आपली माणसं. अरे 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 पक्या काय करतोय रे? तर आमच्याशिवाय अँकरिंग करणारा गेला कुठे? कोणता भाई खरे? अरे अक्षरशः घोडे आणले, अजगर आणले, आता हा डायनोसर आणतो की काय? आला तर ठीक, नाही तर सगळी जबाबदारी माझ्या खात्यावर. माझ्याशिवाय प्रोग्राम करतो. काय सगळ्या बायकांना हिरव्या बांगड्या भरत बसलो आहे. हा अच्छा, त्या साईडला. हा. अरे बाबा, तो आपलाच माणूस आहे रे, आपला एकवडे. आता त्यांचे मालक पण इकडे आले, दुकानवाले. हा, परी कलेक्शन बांगड्यांचे उत्तम स्वस्त व्यापारी. वा वा वा, तुमच्या चाळीची सगळी पोरं व्यापारी आहेत. सुरुवातच केली आता. वा वा, बरा वाटतं बरा वाटतं. आमच्या बघितलंस ना? वय 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 वय. तुषार आणि अंबानी. तुमचं कोणतं धंदो? मुकेश अंबानी. चांगलं चांगलं, बरा वाटलं बरा वाटला. पण ते सगळे बायका बांगड्या का भरतात? काय माहित नाही रे, काहीतरी उत्सवाला असेल. माझ्या मते ते बांगड्या भरतायत म्हणजे ह्याच्या नंतरचा डान्स हा हातानं बांगड्या घालूया असंच काहीतरी असं. नाही नाही नाही, हातानं भरल्या हिरव्या बांगड्या असा असताना. हा, तो बोलला नाहीस ना मला तू. नाही कोकणातलो तुका नाही नाही. Bye.
स्टेजवर यायचं, पुन्हा सगळ्यांनी स्टेजवर यायचं. ते वरती आहे खाण्यावर. तर वंशिका प्रॉपर्टीज कडून 200 रुपये, राघव नकोस काय राघव किरण नाणी कडून 500 रुपयाचं पारितोषिक, नरेश अनंत यादव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, नितीन हळदरकरकडून 100 रुपयाचं, स्वामी समर्थ कॅटर्स कडून 200 रुपयाचं पारितोषिक, देवळे मगाशी हे कोण असतात देवळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. यांच्याकडून कुठं आलं? हा, हे आपल्याला जे थंडा वाटत दिसत आहे ते श्रीकांत गायकवाड यांच्याकडून आलं. एकाने बोला रे, कोण आलं होतं? राहिशा खांदळगावकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. थोड्या लहान वयामध्ये स्टेजवर येऊन डान्स करणं हे खरंच प्रेरणादायक गोष्ट आहे. म्हणजे तिथे सांगायचं असं की जिथे मुलांकडून अभ्यास होत नाही तिथे हे तब्बल 2 महिने प्रॅक्टिस करून आज एक उत्तम नृत्य सादर केलं. त्याच्यात एका जोरदार डाळ्या होत
हा एक मिनिट काय इकडे हो तिकडं एवढा एवढं 100 रुपयाचा पारितोषिक निघालेलं आहे. पप्पा असते तर 500 दिले असते. काय रे काय तुझ्या चाळीत काय चालला? अरे आता वरात आली, लग्न झालं, पूर्ण नाव घेणार होती पण अभ्यासाचं टेन्शन होतं म्हणून त्यांनी नाव घेतलं नाही. आता पुढे जाणार आहे जेजुरीला. तोच बरोबर बायको घेऊन जिने चढता. अरे अरे ही खूप जुनी परंपरा आहे ती अजूनही चालू आहे की आपल्याला आपल्या स्वतःच्या बायकोला उचलून घेऊन जाण्याची प्रथा आहे. हा तेव्हा सगळे करू शकणार बायका घेऊन वरती येतो. बरोबर ती प्रथा चालूच राहिली पाहिजे. तर पुढील गाणं घेऊन येऊया. गाण्याचं नाव होतं ऑफकोर्स विसरलेलं मी, जेजुरीचा खंडेराया.
तुमच्या काही डान्स चालू असत आणि बाहेर गेम सर्वे करत असत. अरे ते BMC नसेल, बाळा असेल. बाळा बोलू का तिकडे फिरत असतो मापा काढत. नाही त्यांचा गणित बघा समजत नाही. बघा फक्त वर बघतं आणि बोलतात 800 खिडक्या आणि 900 दार. अरे बापरे, मला कळत नाही ते काय ना तिथे प्रोजेक्टची मॅटर असणार काहीतरी. हा प्रोजेक्टचीच गडबड आहे. तसं बघून चल चला का लावूया. छान गाणं बोलायचं, आपण त्याला दक्षिणा देतो, शिरा द्यायचो. तर तीच प्रथा घेऊन येतं पुढचं गाणं. वासुदेवाला रे वासुदेवाला. सुंदर डान्स करतात, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या जाऊ दे. आणि जोरदार टाळ्या निखिल राजनकरांनी लाईव्ह परफॉर्मन्स मध्ये दक्षिणा दिलेल्या त्यांच्यावर एकदम जोरदार टाळ्या होत होते. काहीतरी लोक यांच्यावर 200 रुपयाचं पारितोषिक. बस ओके, थँक्यू. तर थोडेसे तुमचे 5 मिनिटं घेतो. पांढऱ्या दिसलं आणि आपले अध्यक्ष खजिनदार स्टेजचं तुटलं, त्यांच्याकडून पैसे घ्यावे. बापडेने फोन केलाय, बापडेने फोन केलाय. आणि जी दळण होती कुठे गेली, ती कुठे गेली? ती दळण फक्त दळणं चालू होती, बाकी वेळ तसंच. गेला बळी बली भून आला मिरग फिरून, गेला बळी बली भून आला मिरग फिरून. कुऱ्या चालल्या रानात, कुऱ्या चालल्या रानात, सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण. भलगरी दादा रे गड्या, भलगरी दादा, भलगरी दादा रे गड्या, भलगरी दादा. कुऱ्या चालल्या रानात, सुरू झाली या पेरण, कुऱ्या चालल्या रानात, सुरू झाली या पेरण. मन येत या भरून, सरी येता ढगातून, मन येत या भरून, सरी येता ढगातून. माती उधळीचे गंध अंगी वला धरून, देवा साबळ्या मेघान, कुऱ्या चालल्या रानात,
पुऱ्या झालेल्या रानात सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण. बलगरी दादा रे गड्या बलगरी दादा, बलगरी दादा रे गड्या बलगरी दादा. झालेल्या रानात सुरू झाली या पेरण, पुऱ्या झालेल्या रानात सुरू झाली या पेरण. भलरी 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 भलरी. माझ्या शेतात पेरलं मोठ्या पावळ्याचं बेन, मोठ्या पावळ्याचं बेन. माझ्या शेतात पेरलं मोठ्या पावळ्याचं बेन, मोठ्या पावळ्याचं बेन. माझा फिरविती कोण जणू दडविती सोनं, जणू दडविती सोनं. माझा फिरविती कोण जणू दडविती सोनं, जणू दडविती सोनं. राशी येतील राशी येतील ढाळ्यात धन्य म्हणूया खंडीन, राशी येतील तळ्यात धन्य म्हणूया खंडीन. कुऱ्या चालल्या रानात, कुऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण. बलगरी दादा रे गड्या बलगरी दादा, बलगरी दादा रे गड्या बलगरी दादा. पुऱ्या झालेल्या रानात 300 रुपये पाणी पैसे घालेले. जोरदार टाळ्या होऊ द्या. म्हणजे आमचे डायलॉग पाठ होईपर्यंत घाम आला आम्हाला. त्यांचा अख्खा डान्स पाठ झाला. संदेश संदेश पप्पा बोलले श्री काकाकडे द्यायचे. पप्पा कुठे आहे, पप्पा कुठे आहे? एकदा 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 ते बलगरी एकदा बलगरी बलगरी 1 2 3 सांगू बलगरी कर. आणि आपण बाबांना कसं बोलवायचं? ए रे गाण्या, ए रे गाण्या. मग गाण्या येणार गाणे बटाटे घेऊ. थँक्यू. चला 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 ठीक आहे. येण्याच्या पूर्वी व्यक्तीसाठी शिकार गायकवाड कडनं 100 रुपयाचं पाणी त्याची घालेलं आहे. तिकडे तिकडे शिकार गायकवाड कडनं 100 रुपयाचं पाणी त्याची घालेलं आहे. आता 3-4 दिवस शेतकरी काय कामाला जात नाही आणि आमचा कांदे बटाट्याचा स्टॉक लागत नाही. खूप सुंदर आज अय्यप्पाबाईच्या नावानं
मला पटवून द्यायचं होतं. हो बरोबर. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ सगळ्यांसाठी. नरेंद्र मोदी यांची 100 रुपये पाणी दिली. हे मनस्वी पावलाय देव माझा मल्हारी देव पावलाय देव माझा मल्हारी देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी अरे देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी गळाला 9 लाख पायरी मल्हारी गडाला 9 लाख पायरी मल्हारी माझा आंघोळीला निघाला मल्हारी देवाला आंघोळी घालताना मल्हारी अरे देवाला आंघोळी घालताना मल्हारी देवाला भंडारा लावताना मल्हारी 5 ते 6 जणांना लफडी करतात. कुठे पाठीमागे कशाला रे? काहीतरी त्यांना करू नको तर माका आपला नाचूचा झिलक्याच्या घरातले की काय माहीत कळत नाही. पण सगळे परबत सावंत आंबेडकर असा ते परबंध आठवण दिसता सर ते बघते कोण आहे? पालेकरांचं तसं वाचता बघ बघ आणि ह्याच्यावरच गाणं लावूया रे. पुढचं गाणं काय प्ले करा. कोण
आलेच पाहिजे. आणि एवढे वर्ष प्रशांत दादा आणि एवढे नमस्कार, तुम्हा सर्वांना आनंदाची बातमी द्यायची आहे आणि महत्वाची माहिती. पार्वती नृत्य संगीत कला अकादमी म्हणजे आपल्या लाडक्या देवीताईचं आहे, माधवी पवारचं आहे. तिने नवीन सुरुवात केली आहे, तर तिला एकदा शुभेच्छा द्याबद्दल. थँक्यू सो मच. उशिरा का होईना पण मी माझा हा क्लास सुरू करत आहे आपल्या नौजवानमध्ये. तर सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा कारण हा क्लासिकल आणि सेमी क्लासिकल क्लास आहे, जिथे तुम्हाला भरतनाट्यम शिकवलं जाईल आणि सेमी क्लासिकलमध्ये सगळे डान्स शिकवले जातील. तर ज्यांना कोणी इंटरेस्टेड असतील तर प्लीज मला येऊन या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि हा गांधर्व महाविद्यालयाचा सर्टिफाईड कोर्स आहे, त्यामुळे लहान मुलांसाठी सुद्धा खूप उपयोगाचं आहे. कारण त्याचं सर्टिफिकेशन 10वीच्या मार्कांमध्ये काउंट केलं जातं. जसं ताईने सांगितलं सेमी क्लासिकल पण ताईचा डान्स हा एकदम क्लासच असणार आहे, तर आपल्याला काही शंकाच नाही. तो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ताईसाठी. ते काय करतात, सॉरी माय बॅड बेबी, ते काय करतात ना देव. चला थँक्यू. जय देवी मंगळा गौरी, ओवाळी न सोनियाच्या दिनी रतनांचे दिवे, माणिकांच्या वाती हिरे वा मोती. जय देवी मंगळा गौरी.
ते लालबाग पेरली होती लसूण, कैरोड ते लालबाग पेरली होती लसूण, सुयोगरावांनी आणलं मला ऍक्टिवावर बसून. होमाच्याच दिवशी जमली माझी आणि मंदारची जोडी. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने वाढत राहू आमच्या प्रेमाची गोडी. मंदार सारिका खातात खूप भाव. बरं जरी घालू आपण
हॅलो. माटुंग्याला टॉकीज होता बादल बिजली बरखा. माटुंग्याला टॉकीज होता बादल बिजली बरखा. सायलीचं नाव घेतो जरा बाजूला सर. आता जोरात टाळ्या होऊ देता. वडी वडी खोबऱ्याची वडी खोबऱ्याची वडी आकाशी खेळतात. बस फुगडी बस फुगडी बस फुगडी पायला घेतली पायाची माती दडून गेली. खेळता खेळता
वरती हा. म्हाताऱ्याला म्हणतात हिंदीमध्ये आलू. आमचे दीपकराव साधे भोळे पण दिसतात चालू. आवाज मोठा. सासूबाईंचे कपडे, सासऱ्यांचे कपडे, आपले कपडे. भाऊजींचे कपडे कुसू कुसू, नंदेचे कपडे, यांचे कपडे. मनीषा नाव घे पाहू. वडपानाचं बहीण बाबाची लेक मालपांची. मालपांच्या घरी काय काय परी, दोघ्या नारी स्वयंपाक करी. विधीच्या आई वडील भावंड आणि तुम्ही जग साधे म्हणून मी हा आहे जगाचं.
समाधाला लागतं डोक्यावर हात ठेवा. गोल जिलेबी काढायची. गोल गोल राणी जिलेबी पाडायची. चला. ही शिक्षा केलं का वाटतंय. जिलेबीची साईज काय बघ तुला वाटेल तेवढी. तू केवढा आहेस तेवढी. माझी मोठी आहे ना. टाम टावली 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 कंबर लावली. मी स्लो बोलते मग स्लो पडायची. टाम टावली 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 कंबर लावली लावली लावली. टाम टावली 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 कंबर लावली लावली लावली. टाम टावली 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 कंबर लावली चला आता मंगळागौरीची दमा झालाय बरं. या महिलांना हेडसॉप मला उद्या टेन्शन आलं यांचं नवऱ्यांचं. उद्या सकाळी 8 वाजता पाणी आलं की या बायका नवऱ्याला म्हणणार उद्या घरात जेवण न बनणार. उद्या स्विगी आणि झोमॅटो. या झालं परत वाचून केली बाहेर. जय देवी मंगळा गौरी. जय देवी मंगळा गौरी. ओवाळी न सोनियाच्या दिनी रतनांचे हिरे माणिकांच्या वाती देवा मोती. जय देवी मंगळा गौरी. जय देवी मंगळा गौरी.
तर इथे सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. मसाले भात सगळे बघून नाव बघून जमले आहेत. सुनील पवार भांडुपला रहिवासी आहे. भांडुपवरनं कार्यक्रम बघायला आला. मग सुनील कसा वाटला कार्यक्रम? आणि जुन्या आठवणी परत आठवून आल्या. मिलिंद कसा वाटला कार्यक्रम? सुंदर. तर आता सगळे जमले आहेत. आता जेवतायत, जेवणावरती आस्वाद करतायत.